सोसताना पण तरी न हरवे तिच्या ओठातील हसू दुःख आपल्या मनीचे नाही जगातील दिसू दिस कष्टाचे सोसते स्वप्न उद्याचे पाहते सिंधू 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 रघु आणि रत्नाच्या काकांना ओळखतोस का रे? ते बी आलते इथंच. मी पाणी आणायला गेलो, परत आलो तर ते तिघं बी नव्हते इथं. विलास, ते सिंधू आणि देवव्रत बाहेर गेलेत ना? ते हो, सिंधूच्या घरी गेलेत ना ते? नाही, खोटं बोलले तुमच्याशी. ते इथल्या जवळच्या देवळातच गेलेत असंच मौज करायला, आणि मी परवानगी दिली त्यांना जायला. अहो, पानं वाढलीत, जेवायला चला. अहो, तुमच्याशी बोलतीये मी, जेवायला चला म्हटलं. मला भूक नाहीये, काही खायची इच्छा नाही भामिनी. का? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? कसली तरी भीती वाटते. काय होतंय ते कळत नाहीये ग. आता डावा डोळा फडफडतोय असं म्हणू नका, म्हणजे मिळवली. तू जेवून घे. माझ्या घशाखाली घास जाईल असं नाही वाटत मला. अहो, काय झालंय? असं का बोलताय? मला सिंधूची खूप आठवण येते ग. बरी असेल ना ती? वाटलंच मला. तुम्ही इथे उमाळे काढत बसा, मी आणि आई जेवून घेतो. तुम्हाला जर वाटलं आणि भूक असेल तर या नंतर, नाहीतर तिच्या आठवणीनेच भूक भागेल तुमची. किती हा उशीर? या गजाननाचा सुद्धा काही पत्ता नाहीये. गणराया, सुखी ठेव रे मुलांना, आणि त्यांना लवकर घरी येऊ दे. विलासराव, मुलं कुठे आहेत? अहो, काय विचारतोय मी? आप्पा आजोबा. देवव्रत, अरे बाळांनो, कुठे होता तुम्ही? आम्ही किती काळजीत होतो माहिती आहे का तुम्हाला? विलासराव, काय आहे सगळं? कुठे घेऊन गेला होता मुलांना? आप्पासाहेब, सगळ्यात आधी उशीर झाल्याबद्दल मी तुमची मनपूर्वक माफी मागतो. मला कल्पना आहे की मुलं वेळेवर घरी परत नाही आली म्हणून घरात हलकल्लोळ झाला असेल. तुम्हाला त्यांची खूप काळजी वाटली असेल, मनात नाना विचार आले असतील, माझ्यावर संशयही आला असेल. हो, हे सगळं कळतंय मग मुलांबरोबर? हो, सगळा योगायोग. दुपारी देवदर्शनासाठी मी देवळात गेलो होतो, तर तिथे या दोघांचं दर्शन घडलं, आणि ह्यांच्या बरोबर तो नाठा मुलगा अर्जुन, त्याचंही दर्शन घडलं. आप्पासाहेब, तुम्हाला सांगतो, दुधात मिठाचा खडा पडावा ना, तसं झालं माझं अगदी. धुणी भांडी करणाऱ्या बाईचा कुठला कोण तो मुलगा, त्याला देवळाच्या पायऱ्या वर चढवून देवळात घेऊन गेले. विटाळ होतो हो सगळा. देवव्रत, काय रे? आणि एवढंच नाही आप्पासाहेब, हे दोघं त्याच्याबरोबर डबा खायला एका पंक्तीला बसणार होते हो. खरं सांगतो आप्पासाहेब, एक अक्षरही खोटं बोलत नाहीये. थांब जरा, बोला. राहावे ना हो मला, बघवे ना मला तो सगळा प्रकार. म्हणून मी या दोघांना समजवायला गेलो की बाबांनो, हे रीतीला धरून नाही, तुम्ही तुमच्या घराण्याची परंपरा बुडवताय. तर हे ऐकेच ना. मग माझ्या लक्षात आलं की ह्यांना जर का समजवायचं असेल, यांना योग्य मार्गावर आणायचं असेल, तर ह्यांचं बौद्धिक घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून ही अशी चूक हे पुन्हा कधीच करणार नाही. आमचे एक परम मित्र आहेत, श्रीयुत सदाशिव खासगीवाले, लकडी पुलापाशी राहतात. हो तर, हो, संस्कृतीचे गाढे अभ्यासक आहेत ते. अगदी अगदी.
त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि म्हटलं, सदाशिवराव, अर्जुन सारख्या मुलाशी कसं वागायचं, त्याच्या सावलीलाही उभं राहणं किती मोठं पाप आहे हे जरा त्यांना समजावून सांगा. आप्पासाहेब, तुम्हीच मला सांगा, मार्तंड रानड्यांच्या घरातल्या मुलांनी त्या अर्जुन सारख्या मुलाला देवळात प्रवेश दिला असं जर का पुण्यात इतर लोकांना कळलं तर केवढा अनर्थ ओढवला असता. हेच समजावून सांगत होते सदाशिवराव यांना, म्हणून उशीर झाला. पण आता या दोघांना पटलंय की अर्जुन सारख्या मुलाबरोबर संबंध ठेवणं किती अयोग्य आहे. हो की नाही सुनबाई? देवव्रत, पटलंय ना? काय मुलांनो, खरं सांगतायत का हे? नाही. विलासराव, काय म्हणताय ती? अरे असं काय करताय मुलांनो? जे घडलंय तेच सांगतोय ना. आपण गेलो नव्हतो का सदाशिवरावांकडे? हो, गेलो होतो. पण अर्जुनशी बोलायचं नाही हे आम्हाला पटलेलं नाहीये. तुम्ही आम्हाला जबरदस्तीने तिकडे घेऊन गेला होता. आप्पा आजोबा, तिकडचे आजोबा आम्हाला खूप बोलले आणि खूप वेळ तिकडेच बसवून ठेवलं. अर्जुनशी सावली सुद्धा पडू देऊ नका असं म्हणत होते. असं कधी असतं का? आम्ही तर शाळेत रोज खेळतो, आम्हाला काही नाही होत. मग असं का म्हणाले ते? मला ते अजिबात आवडलेलं नाहीये. मला पण. एक शब्द बोलू नका. काही चुकीचं बोललेलं नाहीयेत ते, आणि मोठ्यांचा असा अपमान करतात का? पण आजोबा. एक शब्द बोलू नकोस तू, आणि बायकोची बाजू तर अजिबात घेऊ नकोस, आणि कुणालाही निष्कारण नावं ठेवायची नाही, कळलं? विलासराव, मुलांचं चुकलं हे मान्यच आहे, पण तुम्ही आम्हाला कसलीही कल्पना न देता त्यांना परस्पर तिकडे न्यायला नको होतं. अहो, जीव टांगणीला लागला होता आमचा. मनात नको नको त्या शंका येत होत्या. कान पकडतो. पण त्यावेळी मला फक्त या मुलांचे संस्कार दिसत होते. म्हटलं ह्यांना चांगलं वळण लावलं तर तुम्हालाही ते आवडेल. तेवढंच माझ्या पापांचं प्रायश्चित्त. ठीक आहे, पण पुन्हा असं करण्या अगोदर आम्हाला सांगा. परस्पर असं काही करू नका. या आता. ठीक आहे, येतो. नमस्कार. परमेश्वराची लीला अगाध आहे. तुम्हाला ताळ्यावर आणण्याची नितांत गरज आहे.